गावकरीला जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघतो। तसं पाहिलं नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर आहे। जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं इथं प्रकाशा म्हणून दक्षिण काठी एक तीर्थक्षेत्र नावाजलेले आहे। त्याचप्रमाणे नंदुरबार शहर हे शहीदांची भूमी म्हणून ओळखले जाते। तिथल्या बाल शहीदांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेली आहे आणि साधू संतांचे पावन झालेले शहर म्हणून ओळखले जातं। ऐतिहासिककालीन तिथे पुरावे सापडतात। हे नंदुरबार जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे। इथल्या जिल्ह्याच्या विकासाबाबतीत म्हणायचं म्हटलं म्हणजे इथले प्रमुख समस्या आहे ती बेरोजगारी। नंदुरबार जिल्हा हा बेरोजगारीने त्रस्त झालेला जिल्हा आहे। तिथं काम धंदे नसल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील जवळजवळ 40% लोक जवळच्या गुजरात राज्यात उदरनिर्वाहासाठी जातात। तिथं बेरोजगार मुलांना उद्योगधंदे नसल्यामुळे ते वंचित आहेत। त्याचप्रमाणे इथले प्रामुख्याने समस्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतकरी हा अनेक प्रकारचे उत्पादन घेतो, परंतु त्यांच्या पाहिजे तशी जी बाजारपेठ आहे ती मिळत नाही। त्याच्यामुळे त्यांच्यापुढे त्या शेतीमालाच्या समस्या आहेत। नंदुरबार हे मिरचीचे आगार असलं परंतु इथं चिली पार्क असणं आवश्यक आहे। चिली पार्क जर राहिलं तर इथले बाजारपेठेला वाव मिळेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव भेटेल अशी अपेक्षा आहे। तुमच्या खासदारांनी कुठला प्रश्न विचारावा पार्लमेंटमध्ये तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या जिल्ह्यात? नंदुरबार जिल्ह्यातील जे खासदार आहेत माणिकराव गावित यांनी पार्लमेंटमध्ये हा 2 महत्वाचे मुद्दे जर उचलून धरले तर नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला गती येईल। त्यात पहिला मुद्दा म्हणजे तिथल्या बेरोजगारी कमी करण्यासाठी इथे नवीन उद्योगधंदे उभारणे, त्या माध्यमातून जे बेरोजगार आहेत त्यांना काम देणे आणि इथले जे इतर जे प्रश्न आहेत आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, जे काही आदिवासींचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर सन्मानधनाने जर त्यांनी हे केलं तर त्यांचेही प्रश्न सुटतील। वेळोवेळी मोर्चा आंदोलने ही करण्याची वेळ येणार नाही असं वाटतं।